20 वर्षापूर्वी संसदेवरती दहशतवादी हल्ला झाला होता आणि आज दोन पोरं त्या सभागृहामध्ये उतरली आणि धुराच्या कांड्या त्यांनी फेकल्या, फोडल्या आणि अक्षरशः सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। ही पोरं सगळे आतमध्ये पोहोचली कशी हा सगळ्यात पहिला प्रश्न। आणि त्याच वेळेला एक मुलगी आणि एक मुलगा त्या बाहेरच्या परिसरामध्ये देखील असंच काहीसं त्यांनी कृत्य केलं। हे काय आलेत, कशासाठी आलेत, वैयक्तिक कारणांसाठी आलेत, याच्या मागे नक्की कोण हात आहे, चालवतंय? कारण ही गोष्ट साधी सुधी नाही, ही गोष्ट प्लॅनिंगने केलेली आहे। कारण त्या ज्या पासवरती ते आतमध्ये आले, ज्या प्रकारे इतका वेळ त्यांनी आतमध्ये घालवला, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लपून छपून आणल्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टी खरोखरच संसदेच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उभं करतात। कारण आपला देश बाहेर कितीही सुरक्षित असला तरी आपला देश आतून पोकळ आहे, हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकतं। कारण आपल्या देशातल्या जो नक्षलवादी साले संपत नाहीत, आपल्या देशातले असली घाणेरडी लोक अजून संपत नाहीत, आपल्या देशातलं अंतर्गत घाणेरडं राजकारण आपलं संपत नाही। त्याच्यामुळे या असल्या गोष्टी घडतच राहणार। पण एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, या लोकांचं कनेक्शन मात्र शोधणं फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्या इतक्या उत्तम देशाच्या या सगळ्या संसदेवरती अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि खास करून आताच्या क्षणाला या सगळ्या गोष्टीवरती जगाचं लक्ष आहे। पहिला नसेल पण आता मोदी असल्यापासून भारत देशाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती जगाचं लक्ष असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी व्हावी आणि सुरक्षा ही काय असते ना, हे इथून पुढे आता दिसावं।